पुणे महानगरपालिकेचं यंदाच्या वर्षीचं अर्थात 2026-27चं जे अंदाजपत्रक जाहीर करण्यात आलं, याच्यामध्ये स्थायी समितीकडून श्रीनाथ भिमाले यांनी हे बजेट मांडलं। त्याच्यामध्ये 15,669 कोटी रुपयांचं अंदाजपत्रक सादर झालं। आयुक्तांच्या तुलनेत 1,674 कोटींची याच्यामध्ये वाढ झाली आहे। खरं तर हे बजेट याच्यामध्ये पुणेकरांना काय काय मिळणार आहे ते आज बैठकीमध्ये झालं, ते आपल्यासमोर मांडतोय। महिलांच्या नावावर मिळकत असल्यास 500 चौरस फुटांपर्यंतचं काही मिळकत कर असेल त्याच्यामध्ये 50% सवलत होणार आहे। शहरी गरीब योजनेसाठी 150 कोटी रुपये आणि याच योजनेला अजित पवारांचं नाव देण्यात आलंय। कॅन्सर डायलिसिस योजनेसाठी आता 3 लाखापर्यंत उपचार होणार आहेत। गंगाधाम परिसरामध्ये MRI आणि सिटी स्कॅनची सुविधा देखील होणार आहे। महापालिकेच्या 75 शाळांना मुलींसाठी पिंक रूम अवेलेबल होणार आहे। त्याचबरोबर महिलांसाठी 100 स्वतंत्र स्वच्छतागृह यामध्ये शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। शहरात 50 लाख झाडे लावणार आहेत। शहरी जलयुक्त अभियान राबवणार आहेत। पुण्यात नमो गार्डन राबविणार आहेत। आंतरराष्ट्रीय दर्जाचे मिरॅकल गार्डन उभारून शहरात दिव्यांग भवन देखील उभारणार आहेत। मांस कचरा प्रकल्प उभारून 25 टन क्षमतेचा जो काही मांस प्रकल्प आहे तो देखील उभारणार आहेत। ज्येष्ठ नागरिकांना PMP मध्ये 50% सवलत मिळणार आहे। CSR साठी स्वतंत्र गुंतवणूक सुविधा कक्ष असणार आहे। सारसबागेमध्ये काचेचा पूल देखील उभारणार आहेत। बाणेर बालेवाडीमध्ये नाट्य व पुणे कला अकादमी जी आहे ती देखील उभारणार आहेत। केंद्र व राज्य शासनाच्या थकबाकीसाठी विशेष सवलत योजना आणि वसुली कक्ष देखील असणार आहे। नवीन मिळकत व आकारणीसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्याच्या स्तरावर शिबिर घेणार आहेत। होर्डिंग्समधील धोरणामध्ये काही फेररचना होणार आहे। समाविष्ट गावात नियमानुसार कर आकारणीवर त्यांचा देखील भर आहे। त्याच्यानंतर ओव्हरहेड केबल ह्या भूमिगत करणार आहेत आणि महापालिका रुग्णालयात IVF सेवा देणार आहेत। खरं तर महापालिकेच्या 34 समाविष्ट गावांमध्ये यंदा देखील त्यांच्या मूलभूत ज्या काही सुविधा आहेत त्या देखील त्यांच्या सुटणार आहेत का, त्या गावांचा विकास होणार आहे का, तेथील वाहतूक कोंडी, रस्ता, कचरा हे प्रकल्प मार्गी लागणार आहेत का, मेट्रो देखील त्याचं काम देखील आणखीन वेगाने होणार आहे का, याच्यावर देखील सविस्तर चर्चा झाली आणि या अंदाजपत्रकामध्ये पुणेकरांना ह्या सगळ्या योजना आता मिळणार आहेत।